येथील नंदुरबार जिल्ह्यात आपले स्वागत आहे। नंदुरबार हा सातपुडा प्रदेशातील आदिवासी जिल्हा आहे। याची निर्मिती 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्यातून झाली। या जिल्ह्याची सीमा गुजरात आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांना लागून आहे। इथे स्वातंत्र्य लढ्यातील बाल हुतात्मा शिरीष कुमार याचे स्मारक आहे। तसेच प्रकाशी शहादा तालुक्यात तापी गोमई संगमावर एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे जे दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते। शहादा तालुक्यात उनबदे येथे गरम पाण्याचे झरे आहेत। आणि आता तुम्हाला कोणी सांगितलं की नंदुरबार सारख्या उष्ण आणि कोरड्या हवामानाच्या प्रदेशात एक थंड हवेचं ठिकाण आहे तर बसेल तुमचा विश्वास? तर तोरणमाळ हे इथलं थंड हवेचं ठिकाण जे महाबळेश्वरपेक्षा कमी नाही। येथील यशवंत तलाव, सीताखणी दरी आणि धबधबा मनमोहक आहे। तिथला बराचसा भाग अनएक्सप्लोर्ड असल्यामुळे निसर्गाची मुक्त उधळण आपल्याला बघायला मिळते। आणि शूलपाणेश्वर आणि तोरणमाळ अभयारण्यांची सफारी, अक्राणी तालुक्यात अक्कलकुवा येथे बोराफली धबधबा आणि मोलगी येथील काठीची आदिवासी संस्कृती होळी हे देखील चुकू नये असेच काही आहे। मंडळी, तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारतातील सर्वात पहिलं आधार कार्ड कुठे बनलं होतं? सांगा बघू, सर्वात पहिलं आधार कार्ड कुठे बनवलं गेलं भारतातील? कोणाला माहिती आहे? सर्वात पहिलं आधार कार्ड नंदुरबार इथे बनलं होतं आणि ते रंजना सोनवणे यांना दिलं गेलं होतं। तर तसंच तिथे एक नवापूर रेल्वे स्टेशन आहे जे आपल्यासाठी एक अनोखं ठिकाण म्हणता येईल। याचा अर्धा हिस्सा महाराष्ट्रात तर अर्धा हिस्सा गुजरातमध्ये आहे। म्हणजे रेल्वेचं इंजिन महाराष्ट्रात तर इंजिनचे डबे गुजरातमध्ये किंवा वाईस वर्सा असंच काहीतरी। येथील दंडपाणेश्वर गणपती मंदिर हे 350 वर्षापूर्वीचे आहे। तसेच सारंगखेडा येथील एकमुखी दत्त यात्रा भागात चेतक फेस्टिवल हा देखील जुना आणि प्रसिद्ध आहे। तर मित्रांनो, हे होते आपले नंदुरबारच्या सफरीचे मुख्य आकर्षण। आता आपण पोहोचलो आहे महाराष्ट्राच्या फ्रान्समध्ये। आश्चर्यचकित झालात ना? महाराष्ट्रामध्ये पण दडलेलं फ्रान्स आहे। ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या हे शहर अत्यंत महत्त्वाचे आहे। नाशिक हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे। नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावणाऱ्या गोदावरीला दक्षिण गंगा म्हणून देखील ओळखले जाते। नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगामध्ये बसलेलं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि सगळ्यात पुरातन काळात दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध होता हा भाग। आणि याच दंडकारण्यात राम, लक्ष्मण आणि सीता हे वनवास भोगत असताना तपोवन पर्णकुटी येथे 4 महिने 14 दिवस राहिले होते। याच पर्णकुटीतून रावणाला भिक्षा देण्यासाठी सीता मात्र लक्ष्मण रेखा पार केली आणि त्याचे हरण झाले होते। रामाने आपल्या 14 वर्ष वनवासातील सगळ्यात जास्त म्हणजे 2.5 वर्षाचा काळ जिथे व्यतीत केला ते काळाराम मंदिर म्हणून प्रसिद्ध हे नाशकातच आहे। नाशिकला नाशिक नाव का पडले हो? सांगा बघू। अगदी बरोबर, कारण येथेच लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापले होते आणि तेथूनच खऱ्या रामायणाला सुरुवात झाली। भारतातील कुंभमेळ्याच्या प्रसिद्ध अशा 4 स्थानापैकी एक म्हणजे नाशिक, जिथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो। नाशिक जसे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे तसेच ते कांदा आणि द्राक्ष उत्पादक म्हणून देखील प्रसिद्ध आहे। पिंपळगाव आणि लासलगाव कृषी बाजार समिती ही आशियातली सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे। मुबलक द्राक्षामुळे इथे वाईन उद्योग भरभराटीस आला आहे आणि वाईन निर्मितीसाठी नाशिक वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध आहे। जगप्रसिद्ध सुला वाईन पण इथेच आहे बरं। हे तर माहितीच असेल बऱ्याच लोकांना, नाही? या व्यतिरिक्त सोमेश्वर दूधसागर धबधबा, सप्तशृंगी माता मंदिर, पांडव लेणी, सीता गुफा, अंजनेरी टेकड्या, गंगापूर धरण, हरिहर किल्ला, नाणे संग्रहालय, मुक्तिधाम अशी अनेक कित्येक पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध असलेली ठिकाणे नाशिकमध्येच आहेत। भारताच्या स्वातंत्र्य
लढ्यातही नाशिकचा सहभाग होता. झाशीच्या राणीसोबत एक प्रमुख लढवय्ये तात्या टोपे आणि अनंत कामेरे यांच्याशिवाय अनेक स्वातंत्र्य सैनिक नाशकात होऊन गेले, ज्यांची नावे आणि कामे सांगण्यास वेळच कमी पडेल. आणि इथल्या खाद्यसंस्कृतीबद्दल तर काय सांगावं आणि काय सोडावं असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. चुलीवरच्या तऱ्हेतऱ्हेच्या मिसळ, वडापाव, मस्तानी, फालुदा, मटण भाकरी आणि मगई खाण्याचे पान, काय काय सांगू. साहित्य आणि क्रीडा कला क्षेत्रात पण नाशिकची भरीव कामगिरी आहे. कुसुमाग्रज, विवा शिरवाडकर, वसंत कानेटकर, बाबूराव रामजी बागुल, वामनदादा कर्डक यांची कर्मभूमी म्हणजे नाशिकच. त्याही पुढे कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स मध्ये पदक मिळवणारी कविता राऊत, इंडियन चेस ग्रँडमास्टर विदित गुजराती, बॅडमिंटन खेळाडू प्रज्ञा गद्रे हेही नाशिकचेच. आणि कलाक्षेत्रातले म्हणाल तर त्र्यंबकमध्ये जन्मलेले अर्थात नाशिकचेच दादासाहेब फाळके यांना कोण ओळखत नाही बरं. त्यांना तर भारतीय चित्रपटाचे जनक म्हणून देखील ओळखले जातं. नाशिकमध्ये आधी सांगितलेल्या पर्यटनस्थळांपैकी व्यतिरिक्त अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत, जसे की देवळाली येथील भारतीय सेनेचे आशियातील मोठे आर्टिलरी सेंटर, त्र्यंबक रोडवरचे अजनेरी येथील भारतीय नोटा आणि नाण्यांचे संग्रहालय, नाशिकची भारतीय करन्सी नोट प्रेस जिथे भारतातील चलनातल्या नोटा छापल्या जातात, दादासाहेब फाळके स्मारक आणि संग्रहालय आणि सिन्नर येथील जगविख्यात पुरस्कारप्राप्त गारगोटीचे संग्रहालय हे सर्व नाशिकमध्येच बघायला मिळते. आणि हो, आपल्या समस्त स्त्री वर्गाची जीवकी प्राण असणारी पैठणी असण्यासाठी प्रसिद्ध असलेले येवला शहर हेही नाशिकमध्येच येते बरं. मानवी साहसात स्वतःच्या कर्तृत्वाने अनेक क्रांत्या सुवर्ण अक्षरांनी कोरणारं एक पान म्हणजे नाशिक. गोदेच्या कुशीत वाढणारं आणि तिचंच बोट धरून युगायुगाने प्रवास करणारं नाशिक. महाकाव्याच्या पानातून ते संगणकाच्या स्क्रीनपर्यंत महाप्रवास करणारं नाशिक. असं आमचं नाशिक आणि आम्ही त्याचे आशिक. अरे आप तो हमेशा जाते रहोगे दुबई या जॉर्जिया, कभी कुछ दिन तो गुजारो हमारे खानदेश में भी. मग या सुट्टी येत आहे ना खानदेशला दीपक? नक्की भेट आमच्या खानदेशला. वरणपट्टी खायची आहे ना दीपक? कुठे गेला? तर मंडळी तुमचा परफॉर्मन्स केला का?